जेव्हा आपण मार्केटला जातो किंवा घराच्या बाहेर आपण एखाद्या प्रोग्रामला जातो, तर एखादी व्यक्ती आपल्याला दिसते, त्याचं नाव माहित नसतं आपल्याला, आपल्याला म्हणजे असं क्लिअर पण नसतं की ही कुठं भेटलेली आहे काय, पण चेहरा ओळखीचा असतो. बरेच वेळा होतं की नाही तुमच्या बाबतीत असं? बरेच जण अशा व्यक्ती असतात जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये समाजामध्ये भेटतात, पण त्यांचा चेहरा लक्षात आपल्या नसतो, काही नसतो, तरी पण ते आपल्याला स्माइल देतात किंवा आपण स्वतःहून त्यांना स्माइल देतो. का? का तर असा चेहरा आपण कुठेतरी बघितलेला असतो की आपल्याला माइंडला ऑर्डर जाते, अरे ह्या माझ्या ओळखीच्या वाटतायत, म्हणून आपण स्माइल देतो, ज्याला आपण फेस रिकॉग्नायझेशन असे म्हणतो. हे असे फार तुच्छ लोक मीटिंग मध्ये येतात आणि डिस्टर्बन्स क्रिएट करतात. नेहमीच आहे. सो त्याला फेस रिकॉग्नायझेशन म्हणतात. आणि कन्सिस्टन्सी ही तुमची की आहे. कन्सिस्टन्सीने तुम्हाला काम केलं पाहिजे, राईट आहे. सेकंड आहे व्हॉइस रिकॉग्नायझेशन. सेकंड आहे व्हॉइस रिकॉग्नायझेशन. व्हॉइस रिकॉग्नायझेशन म्हणजे काय? तुम्ही म्हणता की मी मीटिंगला जाते मॅडम, मी मीटिंग मध्ये बसते, सगळं होते, पण आता हे व्हॉइस काय आहे? तर तुमचा आवाज ओळखीचा झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही परत परत बोलता, आवाज ओळखीचा झाला पाहिजे तुमच्या टीम साठी. तुम्ही ज्या व्यक्तीला आणलेला आहे तिथून तुमचा आवाज ओळखीचा झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. प्रत्येक जणांचा, प्रत्येक महिलेचा प्रॉब्लेम आहे की मला बोलता येत नाही, मग मी बोलले तर काय होईल, किंवा भीती वाटते, कुठेतरी मनात भीती असते की मी बोलले तर काय होणार आहे, त्यामुळे त्या गप्प असतात. पण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमची टीम तुम्हाला बोलणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आज बिझनेस करताय, आज तुम्ही एक बिझनेस वुमन म्हणून घडताय, तर तुम्हाला बोलावं लागेल. तुमची कम्युनिकेशन स्किल तुम्हाला वाढवावी लागेल. कसं बोलायचं, काय बोलायचं, प्रॉपर कसं बोलायचं, काय नाही बोलायचं, या गोष्टी तुम्हाला शिकून घ्याव्या लागतील. कळतंय का? म्हणजेच तुमचं व्हॉइस रिकॉग्नाइज झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही समोर पण नसता, पण तुमचा आवाज आला की मला अरे कळलं पाहिजे या मॅडमचा तो आवाज आहे, एवढं तुम्हाला बोलण्याची सवय लागली पाहिजे. आता बरेच जण काय करतात माहितीये का, मॅडमनी सांगितलं इव्हेंटला जा, मीटिंगला जा, जाते मॅडम मी, मला काही प्रॉब्लेम नाही, मी जाते, मी ऑलवेज रेडी असते, असं प्रत्येक जणांचं म्हणणं असतं. पण गेल्यानंतर असे बरेच डिस्ट्रीब्युटर आहेत, अशा बऱ्याच महिला आहेत, त्या फिजिकली तिथं असतात पण मेंटली तिथं नसतात. फिजिकली तिथे असतात पण मेंटली तिथं नसतात. का नसतात? कारण त्यांचे विचार, त्यांचं मन दुसरीकडे भरकटत असतं. त्यांना जर कधी सांगितलं ना, जा मॅम तुम्ही प्लॅन द्या किंवा 2 मिनिटं बोला, तर त्या नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? कारण त्यांना बोलण्याची सवय नाही, बोलण्याची भीती वाटते, म्हणून नाही बोलू शकत. आणि अशा वेळी जेव्हा तुमचे सिनियर किंवा तुम्हाला ज्यांनी बिझनेस मध्ये आणले, तुमचे अपलाईन, जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी करायला सांगतात की मॅडम थोडंसं कंटिन्यू करा, मला इन्व्हाइट करा, आज टीमची मीटिंग घेता का, प्लॅन देता का, तर तेव्हा आपण रिझन द्यायला लागतो. तेव्हा काय करतो आपण? रिझन द्यायला लावतो किंवा त्यांना अवॉइड करतो, कारण देतो. आज माझी तब्येतच ठीक नाही, मला गावाला जायचंय, मला बोलायलाच जमणार नाही, माझा मोबाईलचाच प्रॉब्लेम आहे. आणि आज आपण महिला आहोत म्हणल्यावर आपल्याकडे एक रिझन नाही, तर मल्टिपल रिझन आहेत का नाही? तर असं रिझन न देता तुम्हाला बोलण्याची सवय लागली पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तरच तुमची टीम तुमच्याशी बोलणार आहे. कारण हे बघा, मी जर आज तुम्हाला सांगितले नाही 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 आज माझी मीटिंग आहे, मी फक्त हाताची घडी घालते, तुम्हीच काहीतरी चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हीच बोला म्हटलं, तर होणार आहे का? नाही होणार आहे. मला तुमच्याशी बोलावं लागणार आहे, तुमच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागणार आहे, तुम्हाला सांगावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलायला स्टार्ट कराल. त्याच्यामुळे या गोष्टी पण तुम्हाला पाळावे लागतील. ते होतं व्हॉइस रिकॉग्नायझेशन. थर्ड आहे जेव्हा तुम्ही फेस रिकॉग्नायझेशन वर काम करता, सेकंड आहे व्हॉइस रिकॉग्नायझेशन वर काम करता, तर थर्ड आहे तुम्हाला इंटेन्शन स्कॅन. इंटेन्शन स्कॅन म्हणजे काय? हेतू, उद्देश ओळखता आलं पाहिजे. इंटेन्शन स्कॅन, हेतू, उद्देश ओळखता आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, एखाद्या व्यक्तीला भेटता, म्हणजे असं नाही की बिझनेस मध्येच असं नाही बरं, जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात पण एखाद्या व्यक्तीला भेटता किंवा तुमच्या टीमला भेटता, नवीन डिस्ट्रीब्युटरला भेटता, ज्या कोणत्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही भेटता, तेव्हा बरेच जण स्वतःच सांगतात, मी असं केलं, मी तसं केलं, माझं असं, माझं तसं, म्हणजे स्वतःच सांगत बसतात, पुढच्या व्यक्तीचं अजिबात ऐकून घेत नाही. तर ही तुमची वाईट सवय आहे. आधी आपल्याला पुढच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे, कारण पुढचा व्यक्ती तुम्हाला जज करत असतो. त्याला जर कळालं तुमचा हेतू
उद्देश काय आहे. कारण आज समजा मी नवीन आहे, पण आज मीटिंग मध्ये ऐश्वर्या मॅडम आहेत, ज्या आज प्रत्युष मध्ये टॉप लिडरशिप मध्ये काम करतायत, एक लीडर म्हणून काम करतायत आणि त्या माझ्याशी बोलतायत. पण ऐश्वर्या मॅडम जर त्या माझं सोडून त्यांचं स्वतःच सगळं सांगत बसल्या, तर मी काय विचार करेल माहितीये का त्यांच्याबद्दल, अरे मॅडमला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही तर त्यांचं स्वतःच सांगतायत, अशी थिंकिंग मी करेल त्यांच्या बाबतीत. त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला बोलताय ना, ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करते, आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं ऐकता ना, तर तिच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो तुमच्याबद्दल. त्या व्यक्तीमध्ये तुमच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतं की अरे मॅडमने माझं म्हणणं ऐकून घेतलं, मॅडमला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे, माझ्या कामामध्ये इंटरेस्ट आहे, माझ्या पेआउट मध्ये इंटरेस्ट आहे, माझ्या लेवल मध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा ती व्यक्ती खरी कामाला लागते. तेव्हा तुम्हाला इंटेन्शन स्कॅन करता आला पाहिजे, तुमचा हेतू उद्देश क्लिअर करता आला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तुमची टीम बिल्ड होते, तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळायला स्टार्ट होतो. कारण फक्त स्वतःचा विचार करून कधीही तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीला आणलेलं आहे, जी तुमची टीम आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही स्वप्न दाखवलेले आहेत, त्या व्यक्तीला तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल. आणि हे पोटेन्शियल प्रत्येक लेडीज मध्ये आहे, हे तिन्ही गोष्टी प्रत्येक लेडीज मध्ये आहे, फक्त ते तुम्हाला बाहेर काढता येत नाही. त्याचे मल्टिपल रिझन असू शकतात, का बाहेर काढता येत नाही, कारण तुम्ही स्वतःला बांधून ठेवले, मला नाही जमणार, मला करताच येणार नाही, हे तुम्ही स्वतःच ठरवताय. पण तुम्ही एकदा करून तरी बघा, जे लीडर्स आहेत ते नेहमी मीटिंग मध्ये तुम्हाला सांगतात, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट आधी तुम्ही केली पाहिजे. ती गोष्ट जेव्हा तुम्ही आधी करता, तर त्या गोष्टीची भीतीच तुमची मरून जाते. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला करता आला पाहिजे. आय नो तुम्हाला आज डोक्यावरून जात असेल नॉलेज, किंवा काहीतरी वेगळं ऐकायला येत असेल, बरेच जणांना कंटाळा पण येत असेल, पण ह्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. किती दिवस आपण तेच 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 शिकणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही, जोपर्यंत तुमचं पोटेन्शियल तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेस मध्ये ग्रोथ नाही पकडू शकणार. कारण ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या लाईफ मध्ये स्वतःच विजन नसतं ना, त्यांना आयुष्यभर इतरांच्या विजन वरती चालावं लागतं. जर मला माझं स्वतःचं मत नसेल ना, जर मला माझं स्वतःचं विजन माहित नसेल, जर मला माझं स्वतःचं मत नसेल, तर मी आयुष्यभर दुसऱ्यांच्याच मतावर चालणार आहे. ती काय म्हणेल, तिनं म्हणलं तर मी करेल, तिनं केलं तर मी करेल, सगळं दुसऱ्यांच्याच मनावर चालणार आहे. त्याच्यामुळे स्वतःचं मत बनवा, स्वतःचे विजन ठरवा आणि त्या वेने काम करा. आणि ज्याला स्वतःच्या बुद्धीनं, म्हणजे जे काही आपल्याला बुद्धी असते, ज्याला आपण साध्या सर्वसाधारण भाषेत अक्कल म्हणतो, तर स्वतःच्या बुद्धीने ज्याला घाम गाळता येत नाही, घाम गाळता येत नाही म्हणजे काय, कष्ट करता येत नाही, त्याला दुसऱ्याच्याच मर्जीने घाम गाळावा लागतो. ज्याला स्वतःच काही नाही, त्याला दुसऱ्यांवरतीच डिपेंड राहावं लागतं. ज्या व्यक्तीच्या कामाला कोणतीही डेडलाईन नाही, डेडलाईन म्हणजे काय, ज्या व्यक्तीच्या कामाला कोणतीही डेडलाईन नाही, त्याची या जगामध्ये कोणतीही ओळख नाही. डेडलाईन म्हणजे काय, तुम्हाला माहित असलं पाहिजे मला काय काम करायचंय, किती वाजेपर्यंत करायचंय, किती वाजेपर्यंत हा टाइम असतो, किती काम करायचंय, नेमकं मला प्रत्युष मध्ये आल्यानंतर काय व्हायचंय, मला आठवड्याला किती इन्कम घ्यायचंय, मला सिल्वरचं गोल्ड कधी व्हायचं, ही तुमची डेडलाईन असते. इथपर्यंतच त्याला आपण डेडलाईन म्हणतो, त्याच्या पुढे नाही. हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि ज्यांनी डेडलाईनच ठरवली नाहीये, ज्यांनी म्हणतात की चला जाऊ द्या, आले तर आले, करू जसं येईल तसं, तर त्यांची कुठलीही ओळख आज मार्केटमध्ये होऊ शकत नाही, त्याची कुठलीही ओळख आज समाजामध्ये होऊ शकत नाही. बरं, आज मीटिंग मध्ये अशा किती महिला येतो, मग मी थोडंसं चॅट बॉक्स ओपन करते जेणेकरून तुम्हाला मेसेज करता येईल. मीटिंग मध्ये असे किती जण आहेत ज्यांना स्वतःची विजन क्लिअर आहे की आयुष्यामध्ये काय करायचंय, त्याने जरा चॅट बॉक्स मध्ये 2 टाईप करा आणि प्रामाणिकपणे करा बरं, उघड टाकायचं म्हणून टाकू नका. ज्याला माहितीये की मला आयुष्यामध्ये काय करायचंय, असे किती जण आहेत.
रिप्लाय केलेला आहे. येस करते मॅम, माझा आवाज क्लिअर आहे? येस मॅम, येस क्लिअर. येस, थँक्यू सो मच. कारण सगळे मला स्टॉप झालेले दिसले त्याच्यामुळं. सो बऱ्याच जणांनी टू टाईप केलेला आहे. मी म्हणेल की तुम्ही एका राईट डायरेक्शन वरती आहात. तसं बऱ्याच जणांनी चॅट बॉक्स मध्ये टू टाईप केलेला आहे. तर मी सांगेल की त्यासाठी मी याच्यासाठी सांगितलं की प्रत्येकाला स्वतःचं विजन माहित असलं पाहिजे. काय करायचंय, ज्या उद्देशाने तुम्ही आज प्रत्युष मध्ये आलेले आहात ते उद्देश तुम्हाला साध्य करता आला पाहिजे. ते कशासाठी माहितीये का? एक लाईन मी सांगेल, नक्की तुम्ही लिहा, नाहीतर नका लिहू, पण तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करा. जर म्हातारपणी किंवा जेव्हा वयाची साठी तुम्ही क्रॉस कराल, जर म्हातारपणी स्वतःच्या आयुष्याकडे पाहून पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. जर म्हातारपणी स्वतःच्या आयुष्याकडे पाहून पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. बरोबर आहे का? जर तुम्ही वाट बघत असाल की आता मला गरज नाहीये एवढं काम करण्याची, पैसा कमवण्याची, माझ्या घरी सगळं आहे, मी बघेल वेळ आल्यानंतर करेल, तर गाईज जोपर्यंत तुमची वेळ येते ना तोपर्यंत तुमचं शरीर थकतं, तुमची ऊर्जा थकते, तुम्ही थकता. आज तुमच्याकडे पॉवर आहे, आज तुमच्याकडे ती एनर्जी आहे, आज तुमच्याकडे वेळ आहे, तर त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर झाला पाहिजे, चांगल्या वेळेसाठी त्याची तुमची गुंतवणूक झाली पाहिजे. ऍग्री करता त्या गोष्टीला? कारण जोपर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी तुमचा वेळ उपयोगाला आणणार नाही ना तोपर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही इन्कम घेणार नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये चेंजेस होऊ शकणार नाही, तुमच्या लाईफ मध्ये चेंज होऊ शकणार नाही, तुमची लाईफस्टाईल बदलणार नाही. जे काही तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगला बघितले ना गाईज, त्याच्या मागे खूप कष्ट आहेत. असं नाही की सगळं काही रेडीमेड मिळालं आणि चमकलं, नाही. हिऱ्याला पण चमकण्यासाठी घासावं लागतं, घासून 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 त्याची चमक तयार होते, मग तो चमकतो. इथं पण तुम्हाला घासावं लागेल, धडपडावं लागेल, कधी पडला तर स्वतःहून उठावं लागेल. या प्रत्येक गोष्टी कराव्या लागतील. ज्याला खरंच सक्सेस व्हायचंय, ज्याला खरंच प्रत्युष मधून इन्कम घ्यायचंय, ज्याला वाटतं की आम्ही पण एक दिवस या लीडर लोकांसारखं झालं पाहिजे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जिथं जिथं इव्हेंट्स लागलेत ना काहीच, जिथं जिथं इव्हेंट्स लागलेत तिथं तुम्ही आलं पाहिजे. यासाठी नाही म्हणत, आता बऱ्याच जणांना वाटत असेल अरे काय मीटिंग मध्ये दरवेळेस मॅडम हेच सांगतात, तर काहीच हे आमच्यासाठी सांगत नाही आम्ही. जे यायचे ते येणारच आहेत. ज्यांना यायचंय, जे ऑलवेज एक्साइटेड आहेत, त्यांनी पास बुक केलेले आहेत ऑलरेडी. सगळं सांगली असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सगळे पासेस ऑलरेडी फुल आहेत. तो विषय नाहीये की तुम्ही यावं म्हणजे पास आमचे फुल होतील मग इव्हेंट होईल, असा अजिबात विषय नाही. तुम्ही इव्हेंटला यासाठी आलं पाहिजे की तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होते, तुमच्या विचारांची वृद्धी होते. तुम्ही जे एक लेडीज आहात, जे महिला आहात, जे सर्वसामान्य विचार करतात, तिथून काहीतरी वेगळा विचार करायला लागतात. आणि जेव्हा तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो तेव्हा तुमचं घर डेव्हलप होतं, तुमचं आयुष्य डेव्हलप होतं. त्यासाठी तुम्हाला तिथे यायचंय. कारण एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुम्ही घडता. त्यासाठी तुम्हाला इव्हेंटला यायचंय. बरं, आपण लेडीज ऍट अ टाइम किती काम करतो? चपात्या लाटत भाजी पण करतो, भाजी करत करत कुकर पण लावतो, कुकर लावत लावत मुलांनी आवाज दिल्यानंतर तिकडे पण जातो. ते करत करत जर कोणी म्हटलं आंघोळीला पाणी काढून दे तर ते पण करतो. ते करत करत कुणाचा फोन आला तर फोनवर पण बोलतो. करतो की नाही? म्हणजे आपण काय आहोत? मल्टीटास्किंग लेडीज आहोत. मल्टीटास्किंग ऍट अ टाइम आपण 4 कामं करू शकतो की नाही? एवढी पॉवर आज आपल्याला दिलेली आहे. बरं, आज प्रत्येक महिला ही आई आहे, प्रत्येक जण आई झालेली आहे, प्रत्येकाला मुलगा आहे, मुलगा मुलगी जे काय आहे ते प्रत्येकाला आहे. बरं, आई होण्यासाठी तुम्ही किती वेदना सहन करता, किती वेदना सहन करता? तेवढी ताकद देवाने तुमच्या मध्ये दिलेली आहे. मग
एक स्त्री जर 9 महिने एका बाळाला पोटात वाढवून जन्म देऊ शकते तर या जगात ती काहीही करू शकते. फक्त तुम्ही ठरवण्याची गरज आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही प्रत्युषमध्ये आणताय, ज्या व्यक्तीला तुम्ही प्रत्युषमध्ये इन करताय, ज्याला आपण टीम म्हणतो, डिस्ट्रीब्युटर म्हणतो, ते तुमचं बाळ आहे म्हणून त्याला वाढवा. जेवढं आपल्या बाळांना आपण जपतो ना, तेवढं त्यांना जपा. बघा कसे ते कमवतात, कसे ते सक्सेस होतात. तेवढा जीव लावतो का आपण? नाही लावत. बरेच जण नाही लावत. काही जणांना तर देणं घेणंच नाही. तुम्ही करा अथवा न करा. गाईस तसं नसतं. तुम्ही जेव्हा सगळेजण एक व्हाल ना, तुम्ही आणि तुमची टीम जेव्हा एक व्हाल, तेव्हा खरा इतिहास घडतो. त्याच्यामुळे कालपर्यंत जे झालं ते कालपर्यंत सोडून द्या. आज 1 ऑगस्ट आहे, नवीन महिन्याची सुरुवात आहे, नवीन एनर्जी आहे. आजपासून कामाला स्टार्टअप करा. बघा तुमची विजन ठरवा. ज्यांनी ठरवलं त्यांच्यासाठी बेस्ट म्हणेल, गुड म्हणेल. पण ज्यांनी अजून ठरवलं नाही त्यांनी बघा की आजच्या महिन्यामध्ये मला काय करायचंय. ऑगस्ट महिना माझ्यासाठी काय असेल, ऑगस्ट महिना माझ्यासाठी काय असेल ते तुम्ही आज ठरवला. मला या महिन्यामध्ये काय करायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर बघितलं तर आपण म्हणतो ज्याला श्रावण महिना किंवा श्रावण महिना जे म्हणतो, आज ह्या महिन्यामध्ये भरपूर सण आलेले आहेत. भरपूर म्हणजे 15 ऑगस्ट आहे, नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, श्रावण महिना आहे. हा काळ तुमचा बिझनेसचा आहे गाईज. हा काळ तुमचा बिझनेसचा आहे. बिझनेसचा आहे कशासाठी म्हणते माहितीये का? कारण जेव्हा जेव्हा सणवार येतात तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता, प्रत्येक लेडीज मध्ये जाता, समाजामध्ये जाता, ग्रुप मध्ये जाता, बरोबर आहे. मग या ग्रुप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कन्वर्ट करता आलं पाहिजे त्या लेडीजला आपल्या बिझनेस मध्ये. ती स्किल तुमच्याकडे असली पाहिजे आणि ती व्यक्तीच करू शकते ज्यांच्याकडे बोलण्याची कला आहे. असा बिझनेस तीच व्यक्ती करू शकते ज्याच्याकडे बोलण्याची कला आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही नागपंचमीला बाहेर फुलई खेळायला जाल किंवा श्रावण महिन्यामध्ये मंदिरात जाल किंवा 15 ऑगस्टला वेगवेगळ्या स्कूलमध्ये जाल, प्रत्येकाने तुम्ही प्रत्युषचे प्रोडक्ट वेअर करून जा. प्रत्येकाने. मग ते साडी असेल, ड्रेस असेल, ज्वेलरी असेल, जे काही आपले प्रोडक्ट आहेत तुम्ही वेअर करून जा. 4 महिला तुम्हाला विचारतील कुठून घेतलं, काय घेतलं, छान दिसतंय. त्या व्यक्तीला घरी बोलवा, प्लॅन सांगा, चहा पाणी करा, म्हणजे एक रिलेशन बनवा. बघा नक्की तुमचा बिझनेस ग्रोथ होतो. आणि मी तर म्हणेल ना, सणवार असे आहेत की जिथं तुम्हाला जर कोण व्यक्ती असेल की मला काहीच होत नाही, माझ्याकडून झालंच नाही, माझ्याकडून होतच नाही, अशी पण काही जण असेल, त्यांच्यासाठी हा बेस्ट चान्स आहे. बेस्ट. कारण सगळ्यांचे मूड छान असतात. बघा आपल्या घरात पण पूजा झाल्यानंतर जेव्हा धूप दीप लावला जातो किंवा जेव्हा ते पूजेचं वातावरण असतं कसं आपल्याला प्रसन्न वाटतं, वाटतं की नाही? तसं असतं. या सणावारामध्ये सगळ्या महिला या छान मूड मध्ये असतात, एनर्जी मध्ये असतात, एक पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये आलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही जे काही सांगता ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे या सणावारांचा सगळ्यांनी फायदा घ्या, आपापला बिझनेस ग्रो करा. जसं की प्रत्येक लेडीज मध्ये मी मगापासून सांगते की एक ताकद असते, स्वतःची ताकद ओळखा. प्रत्येकाची वेगळी आहे. कुणाला छान बोलायला जमतं, कुणाला छान राहायला जमतं, कुणाला छान पुढच्या व्यक्तीला कन्वर्ट करायला जमतं, कुणाला छान ऑनलाईन मीटिंग घ्यायला जमतं, कुणाला ऑफलाईन मध्ये उतरायला जमतं. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. स्वतःची क्वालिटी ओळखा. आणि जर तुम्हाला स्वतःची क्वालिटी ओळखता येत नसेल, ज्यांना स्वतःची क्वालिटी ओळखता येत नसेल तर कंटिन्यू 8 दिवस तुम्हाला तुमच्या सिनियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचे, ज्यांनी तुम्हाला या बिझनेस मध्ये आणलेलं आहे, जे तुमचे अपलाईन आहेत, जे तुमचे गुरु आहेत, त्यांच्या 8 दिवस कंटिन्युअसली तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय. 8च दिवस म्हणून असं नाही, तुम्हाला रोजच कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय. परत सांगते, 8 दिवस तरी तुम्हाला कंटिन्यू त्यांना कॉल करायचे आणि तुमच्या कामाबद्दल, तुमच्या जे काही बाकीच्या आयुष्याबद्दल, पर्सनल लाईफ बद्दल बोलायचे त्यांच्याशी. ते तुम्हाला सांगून देतील तुमची क्वालिटी. जर तुम्हाला स्वतःला कळत नसेल माझी क्वालिटी काय आहे तर त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांना स्वतःहून कळतं तर ते स्वतःवरती काम करणार. प्रत्येकाची क्वालिटी ओळखा, त्या क्वालिटीवरती काम करा, छान टीम बिल्ड करा. कारण जसं सरांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारच्या वेळेस सेशन घेतला त्याच्यामध्ये सांगितलं गुरु कोण असतो.
खूप छान सरांनी एक्सप्लेन केलं आणि खरं रियालिटी ती आहे जो आपल्याला आपल्या यशाकडे सक्सेसकडे घेऊन जातो, जो तुमच्या यशासाठी पळतो, जे तुमच्या चांगुलपणासाठी बोलतो आणि जो कधीही तुम्हाला गोड बोलत नाही, जो तुम्हाला तुमच्या तोंडावरती कौतुक करत नाही, जो तुम्हाला कधीही तुमची तारीफ करून तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाही, तो खरा गुरु असतो. आणि खरंच ते सरांनी सांगितलं आणि आय होप त्या दिवशी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील, बऱ्याच गोष्टींना त्यांचा त्यांचा गुरु कळाला असेल आणि त्या गुरुला खरंच माना, त्यांच्यावरती काम करा, त्यांच्यासोबत हातात हात धरून तुमची जी काही पुढचा प्रवास आहे ते करा असं मी सांगेल. सगळ्यांना लास्टच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हे सांगेल की उद्या आहे 2 ऑगस्ट आणि बऱ्याच जणांनी ग्रुपवरती फ्लायर बघितलं असेल आणि जे एक प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की आपल्या स्वप्नातली कार असली पाहिजे, कार असली पाहिजे यासाठी ही जी एक आपण स्वप्न बघतो, कारण आपण सर्वसामान्य महिला आहोत. घर असतं, घरातले आपले कमावतात, त्यांच्यावरती आपण घर चालवतो, स्वयंपाक करणं, घरातली कामं करणं, मुलांना पाठवणं, मिस्टरांना डबे देणं, एवढंच आपलं आयुष्य असतं. पण त्याच्या बाहेर जाऊन जेव्हा आपण बिझनेस करतो आणि मेहनत केल्यानंतर, मेहनत घेतल्यानंतर जेव्हा आपल्या स्वतःच्या कष्टाची एक व्हॅल्यू होते, तेव्हा हे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. सगळ्यांच्या लाडक्या आपल्या प्लॅटिनियम डायरेक्टर स्वाती संतोष सुतार मॅम यांची पहिली कार म्हणजे प्रत्युष मधली पहिली कार स्वतःच्या कमाईतून त्या घेत आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन उद्या असणार आहे उदगीर येथे. सो जे कोणी उदगीर किंवा उदगीरच्या आसपासच्या एरियातून असेल, स्वाती मॅडम कडून सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. एक सकाळी 11 वाजता दिलेल्या फ्लायर वरती ऍड्रेस आहे, त्या ऍड्रेस वरती तुम्ही येऊ शकता आणि त्या आनंदामध्ये सहभाग घेऊ शकता. मला असं वाटतं की एखादी महिला जेव्हा पुढे जाते तर तिच्या आनंदामध्ये आपण नक्कीच सहभाग घेतला पाहिजे. आज त्या मॅडम गाडी घेत आहेत किंवा त्यांच्या कारचं सेलिब्रेशन आहे, पण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघता तर तुमचं पण स्वप्न किंवा तुम्ही पण तुमचे टार्गेट ठेवू शकता आणि त्या स्वप्नांवरती काम करू शकता. असं सगळेजण उद्या येऊ शकतात ठीक सकाळी 11 वाजता. स्पेशली जे प्रॉपर उदगीरचे आहेत, लातूरचे आहेत, धाराशिवचे असतील, औसा असेल, अंबाजोगाई असेल, जे कोणच्या आसपासच्या एरियात असेल आणि तुम्हाला जर यायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता सकाळी ठीक 11 वाजता दिलेल्या ऍड्रेस वरती. सो स्वाती मॅडम कडून सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. हे झालं इथपर्यंत आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. बरेच जण म्हणतात नाही मॅडम आम्ही लांब आहोत, आम्हाला येणं शक्य नाही आणि आमच्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह करा असं पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मला नाही माहिती ते पॉसिबल आहे का नाही, पण तुमचं म्हणणं मी नक्कीच मॅडम पर्यंत पोहोचवेल आणि त्यांना सांगेल जे येणार नाही त्यांच्यासाठी आपण इंस्टाग्राम लाईव्ह करू शकतो का, जेणेकरून सगळ्यांनाच तो आनंदाचा क्षण कॅप्चर करता येईल, आनंदाचा क्षण बघता येईल. सो सगळेजण डोळ्यांनी भरभरून बघू शकतील. सो नक्कीच मी मॅडम कडे रिक्वेस्ट करेल तुमच्यासाठी, कारण तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मेसेजच्या थ्रू. सो हे होतं उद्यासाठी. नंतर आहे 9 ऑगस्टला सांगली येथे आपला इव्हेंट, जसे की मगाचपासून आपण इव्हेंट बद्दल बोलत होतो. 9 ऑगस्टला इव्हेंट असणार आहे सांगलीमध्ये. ऑलमोस्ट जो काही पासेस आहेत ते फुल झालेले आहेत, पण जर तुम्हाला यायची इच्छा असेल, काही कारणाने तुम्ही पास बुक केला नसेल अजून पण, काही जणांना वाटलं असेल की नाही अजून 2-4 दिवस आहेत मग आम्ही करू शकतो, पण आता जर तुम्हाला यायची इच्छा झाली असेल तर आपापल्या स्टार आणि डायमंड डायरेक्टर कडे तुम्ही तुमची रिक्वेस्ट देऊ शकता. जर त्यांच्याकडे पास शिल्लक असेल तर तुम्हाला पास मिळून जाईल. सो जे कोणी तुमचे स्टार आणि डायमंड अपलाईन आहेत त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. येत्या 16 ऑगस्टला असणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे आपला इव्हेंट, ज्याला आपण आरंभ सुरुवात नव्या पर्वाची हे नाव दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे. सो हे येत्या 16 ऑगस्टला असणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे. जो कोणी संभाजीनगर किंवा त्याच्या आसपासच्या एरियातून असाल तर तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे त्या इव्हेंटला. तिथले सुद्धा पास ऑलमोस्ट आपले फुल झालेले आहेत आणि तिथं पण जर तुम्हाला यायची असेल तर तुमच्या स्टार किंवा डायमंड कडे तुम्ही तुमची रिक्वेस्ट देऊ शकता. येत्या 23 ऑगस्टला आहे नागपूर येथे आपला इव्हेंट आणि पश्चिम भागामध्ये पहिल्यांदाच म्हणजे विदर्भामध्ये पहिल्यांदाच आपला हा नागपूरमध्ये इव्हेंट होत आहे. तिथल्या डिस्ट्रीब्युटर बेस म्हणेल मी तर एवढे एक्साइटेड आहेत की सांगली आणि संभाजीनगर पेक्षा नागपूरचे पासेस हे ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत. जर तुम्हाला यायची अजून इच्छा असेल तर ते तुम्हाला तुमच्या स्टार आणि डायमंड कडे विचारावं लागेल, कारण ह्या 2 इव्हेंट पेक्षा नागपूरचे पासेस तर पहिल्यांदा फुल झालेत. त्याच्यामुळे तिकडचे सगळेजण एक्साइटेड आहेत, कारण पहिल्यांदाच आम्ही तिकडे जातोय. तर तुम्हाला पण त्या हिस्सा व्हायचा असेल त्या इव्हेंटचा तर तुम्ही तुमच्या स्टार आणि डायमंड कडे तुमचा पास आजच बुक करून घेऊ शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? इव्हेंट क्लिअर झाला असेल, उद्याचं इन्व्हिटेशन क्लिअर झालं असेल
मच एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे आणि मला असं वाटलं की आजचं नॉलेज तुम्हाला जरा जास्त झालं का काय किंवा डोक्यावरून गेलं का काय. पण या पण गोष्टी कोणीतरी शिकवल्या पाहिजेत, या पण गोष्टी कधीतरी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही रिपीट 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 ऐकता, मी नाही म्हणणार केलं की आज तुम्ही ऐकले की त्याच्यावरती लगेच तुम्हाला कळेल आणि तुम्ही काम स्टार्ट कराल, पण जेव्हा हे रिपीट 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 जेव्हा तुमच्या कानावरती पडेल तेव्हा नक्कीच तुम्हाला ते समजेल. खूप काही अवघड असा आपला बिझनेस नाहीये. आपल्याला 4 ते 5च गोष्टी आपल्याला इथं फॉलो करायच्या. एक, तुम्ही या बिझनेस मध्ये आल्यानंतर आपली सिस्टीम फॉलो करा. सेकंड, अपलाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. जे जे तुम्हाला क्वालिटीज सांगितल्या किंवा ज्या पॉइंट्सवर तुम्हाला काम करायला सांगितलं त्या पॉइंट्स वरती काम करा. एवढंच आपल्याला आहे. जास्त अवघड असा बिझनेस नाहीये. सहज सरळ सोपा आहे. ज्याला कळला तो जिंकला, ज्याला नाही कळला, ज्याला कळूनच घ्यायचं नाही त्यांचं नाही काय आपण करू शकत, एवढंच मी सांगेल. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जास्त वेळ मी नाही घेणार, फक्त पुढचे 5 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. सगळ्यांनी आतापर्यंत ज्यांचे कॅमेरा ऑफ आहेत त्यांनी ऑन करा 5 मिनिटासाठी आणि सगळेजण हात जोडा आणि डोळे बंद करा. हात जोडा आणि डोळे बंद करा. बसा का, येतं ना सगळ्यांना असं करायला? टाईट बसा असं छान आणि डोळे बंद करा. हे खूप गरजेचं आहे, तुम्ही करा. केलं? हलण्या डुलण्यातच एवढा वेळ घालतात ना, बस. छान बसा. बसायला किती वेळ लागतो? बसा लवकर लवकर लवकर. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी 5 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा फक्त. आणि छान बसा प्रॉपर आणि हात जोडा आणि डोळे बंद करा. स्वतःला रिलॅक्स करून घ्या. रिलॅक्स. 5च मिनिटं घेणार आहे मी, जास्त वेळ नाही घेणार आहे. रिलॅक्स घ्या. म्हणजे रिलॅक्स करा म्हणजे तुमची बॉडी पूर्ण सेल सोडा. असं कुठलाही ताण नाहीये की तुमचे पाय जड झालेत, हात जड झालाय किंवा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहेत, ते सगळे सोडून द्या आणि कॉन्सन्ट्रेशन करा तुम्हाला तुमच्या श्वासावरती. तुमचा जो श्वास आहे, जो तुम्ही श्वास घेता त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा. आणि मी जे काही म्हणते, मी जे काही म्हणते ते तुम्ही फील करा, ते इमॅजिन करा तुमच्यामध्ये. मी यशस्वी आहे. मी प्रसन्न आहे. मी स्वस्थ आहे. मी श्रीमंत आहे. मी सुरक्षित आहे. मी सक्षम आहे. मी सकारात्मक आहे. मी आभारी आहे. मी सुंदर आहे. मी आत्मविश्वासू आहे. मी धाडसी आहे. मी शक्तिशाली आहे. मी तेजस्वी आहे. साधेपणाने जगा. नम्रतेने चाला आणि मनापासून प्रेम करा. साधेपणाने जगा, नम्रतेने चाला आणि मनापासून प्रेम करा आपल्या बिझनेस वरती. मनापासून प्रेम करा आपल्या टीम वरती. मनापासून प्रेम करा आपल्या प्रोडक्ट वरती. मनापासून प्रेम करा आपल्या सिनियर्स वरती. सगळं चांगलं तुमच्याकडे नक्की परत येईल. माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाहीये. माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाहीये. कोणाविषयी मत्सर नाहीये. माझ्यात कधीही अहंकार येणार नाही. मी कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करणार नाही. मी प्रामाणिकपणे प्रत्युषमध्ये काम करेल. काम करत असताना माझं बोलणं नेहमी नम्रतेचंच असेल. जर कधी कळत
किंवा माझ्या तोंडून अपशब्द निघाले तर मनात कोणतेही संकोच न बाळगता त्या व्यक्तीला मनापासून माफी मागेल, त्या व्यक्तीची मनापासून माफी मागेल आणि आयुष्यात तिचा हाडे घेऊन जाईल. मला माझ्या स्वप्नांवरती काम करायचंय, मला माझ्या टार्गेट वरती काम करायचंय. एक दिवस मी स्टेज वरती असेल, माझी लेवल कंप्लीट झालेली असेल, लाखो लोक, हजारो महिला माझ्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवत असतील, माझी टीम माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणेल, मोठमोठ्याने ओरडेल, मी समोर दिसताच मला मिठी मारेल, मला थँक्यू म्हणेल. हे माझं स्वप्न आहे, त्यासाठी मला काम करायचंय. ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे, जी महिला माझ्याकडे अपेक्षेच्या भावनेने बघते, तिच्या अपेक्षा मला पूर्ण करायचे आणि त्यासाठी मी तयार आहे. आज मला प्रत्युष भरभरून देतोय, तर मी त्याची जाणीव ठेवेल आणि माझं काम मी प्रामाणिक करेल. हातावर हात घासा आणि हळूच डोळे उघडा. आणि हे जे आता आपण काही म्हटलं ना, रोज तुमच्या मनातल्या मनात तुम्ही 5 मिनिटं बोलत चला, रोज सकाळी आणि संध्याकाळी झोपायच्या आधी. हे खूप गरजेचं आहे गाईज, खूप गरजेचं आहे. कारण जो बिझनेस आपण करतो, जे काम आपण करतो, त्याच्यावरती आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्या मनात कुणाविषयी कसलीही शंका नसली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या टीम सोबत भांडत असाल, जर तुम्ही तुमच्या सिनियर सोबत रूडली बोलला असाल, तर मीटिंग झाल्यानंतर लगेच त्यांना कॉल करा, एकमेकांना सॉरी बोला. कारण हे बघा, आयुष्यातून कधी कोण निघून जाईल सांगता येत नाही. निघून गेल्यानंतर रडण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्याची जाणीव ठेवा आणि एकमेकांसोबत हातात हात धरून कामाला स्टार्ट करा. एवढंच सांगेल. सो नक्कीच तुम्ही आजच्या मीटिंग मधून काहीतरी थोडंफार तरी नक्की शिकलं असेल. तर काय शिकलात हे तुम्हाला नक्की फीडबॅक द्यायचे आहेत परिवार ग्रुप वरती. सो नक्की तुम्ही तुमचे फीडबॅक्स देऊ शकता आणि याच्यावरती काम करा, एवढंच माझं म्हणणं आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन अँड